मॉर्निंग ट्रेडर्स अँड वेलकम बॅक टू द डेली अनालिसिस ऑफ गोल्ड, ज्यामध्ये आपण मेजर लेवल्सबद्दल डिस्कशन करत असतो. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये मेजर लेवल सांगितले होते, ज्यामध्ये आपण बघणार होतो जी लेवल आहे बघा 3962 ब्रेक केला नाही, ब्रेकडाऊन झाला असता तर मोठी सेलिंग आपल्याला पाहायला मिळाली असती. पण त्यानंतर बाउन्स बॅक झाल्यावरती जो मेजर झोन मी दिला होता 40-40चा, तो झोन गोल्डने खूप छान रिस्पेक्ट केला आणि त्याच झोनपासून आपल्याला गोल्डमध्ये सेलिंग पाहायला मिळाली. तर अशाच की लेवलसाठी आपला व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आजचं ॲनालिसिस स्टार्ट करूया. जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की आपला जो आता गोल्ड जो चार्ट आहे ना, तो मेजर लेवलला आहे. वीकली टाईम फ्रेम तुम्ही इथे बघू शकता. वीकली टाईम फ्रेमच्या मेजर झोनमध्ये गोल्ड आहे आणि आज आहे फ्रायडे म्हणजे काय की आज वीकेंड आहे आणि त्यामुळे गोल्डमध्ये आपल्याला एक रॅली पण पाहायला मिळू शकते किंवा आज गोल्ड ज्या लेवलला आहे त्याच लेवलला साईडवेज राऊंड क्लोज करू शकतो. मे बी मंडेला आपल्याला इथे एक बाईंग साईड ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते, कारण की झोन आहे. की झोन असल्यामुळे लगेचच तो ब्रेक करणार नाही. आय होप होऊ शकतं असं, पण तरी पण आपण जे आजचं ॲनालिसिस आहे ते बघूया. आज जर आपण बघितलं, आपण कालच्या ज्या की लेवल्स दिलेल्या होत्या त्या की लेवल्स सर्व आपल्याला काय झालेल्या आहेत, पॉझिटिव्ह ठरलेल्या आहेत आणि तिथे छान आपल्याला ट्रेड मिळालेले आहेत. जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंकही मी देते. त्याचसोबत आपला जो व्हिडिओ आहे तो स्टार्ट टू एंड नक्की बघा. मेजर की लेवल्स दिलेल्या असतात. आज तुम्ही बघू शकता. आपण थोड्या वेळ हे हाईड करूया आणि इथे क्लीन चार्ट. कधीही ट्रेडिंग स्टार्ट करताना क्लीन चार्टवरती पाठीमागे कुठला सपोर्ट आहे, कुठला झोन आहे, वरती कोणता रेजिस्टन्स आहे, कोणता सप्लाय आहे याबद्दल बघावे आणि त्यानंतरच ट्रेडिंग स्टार्ट करावे. आता इथे तुम्ही जसं बघू शकता की आपण ऑलरेडी ॲनालिसिस करून ठेवलेलं आहे आणि या ॲनालिसिसमध्ये आपण बघू शकतो. लोअर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट करूया. 2 मिनिट एकदा डेली टाईम फ्रेमचं ॲनालिसिस तुम्हाला देऊन टाकते. डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला एक ग्रीन कॅन्डलने इथे बायर्सला म्हणजे सेलर्सला स्टॉप दिलेला आहे आणि बायर्सला थोडा होप दिलेला आहे की मार्केट बाईंगला जाईल. मे बी मागच्या वेळेस जसं मी तुम्हाला इथे अलर्ट केलं होतं, हे काय असू शकतं, एक फेक मुवमेंट असू शकतो, बायर्सला ट्रॅप असू शकतो आणि यावेळेस हा बायर्सचा ट्रॅप नाही आहे, पण हा एक पोझिशन आहे इथे की एक झोन असल्यामुळे इथे बायर्सने पोझिशन्स मे बी घेतले असणार आहे आणि आपल्याला एक बाय साईड मुवमेंट नेक्स्ट वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. पण तो बाय साईड मुवमेंट पण कुठपर्यंत मिळणार आहे आपल्याला? तो बाय साईड मुवमेंट फक्त आणि फक्त प्राईस आहे 41-44 म्हणजे 41-45 या झोनपासून तर 4200 पर्यंतच आपल्याला हा बाय साईड मुवमेंट पाहायला मिळू शकतो आणि त्यानंतर पुन्हा गोल्डमध्ये एक बेरिश रॅली आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके, की पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आजचं ॲनालिसिस आपण स्टार्ट करूया. लोअर टाईम फ्रेमला शिफ्ट करूया. 1 आवर टाईम फ्रेमला आपण शिफ्ट करूया आणि आजचं ॲनालिसिस स्टार्ट करूया. गोल्ड आत्ताही मेजर की लेवलला स्ट्रगल करतंय, फाईट करतंय. जी सपोर्ट आहे तो ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय. ही जी लेवल आहे, हा जो झोन आहे, आपण ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला आपल्या पोस्ट केला होता आणि आज सकाळीच त्या झोनमध्ये खूप छान अशी एंट्री आपल्याला मिळाली आहे. मग हा झोन कुठला आहे, ही झोन कशा पद्धतीने आपण ड्रॉ करतो? मेजर झोनमधूनच कसं काय बाईंग पण पाहायला मिळते आणि सेलिंग पण पाहायला मिळते. जर हे झोन तुम्हाला शिकायचे असेल तर VR ट्रेनिंग अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्कीच करा. ही की लेवल आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलला पोस्ट केली होती. तुम्ही बघू शकता टेलिग्राम चॅनलला आपण ही लेवल दिली होती. हा झोनही मेन्शन करून दिलेला होता. आज आपल्याला इथे 1 आवर चार्टमध्ये बाय साईड एक मुवमेंट पाहायला मिळते. कॅन्डलही क्लोजिंगवरती झालेली आहे. सिमिलर वे जर हा झोन जो आहे मेन की लेवल आहे 41 पासून तर 45 पर्यंत जर या लेवलला ब्रेकआउट मिळाला तर गोल्डमध्ये आपल्याला बाय साईड मुवमेंट नक्की पाहायला मिळू शकते. गोल्ड होल्ड करते 39-62ला. या लेवलला जर होल्ड केलं तर गोल्डमध्ये फ्रायडेला आणि म्हणजेच आज आणि मंडेलाही आपल्याला बाय साईड मुवमेंट पाहायला मिळू शकते. तर आजचा जो लेवल आहे सेम आहे. या लेवलला ऑलरेडी तर बाय मी तुम्हाला कालच सांगितला होता. आय होप तुम्ही इथे बाय प्लॅनिंग केली असेल. आता गोल्डमध्ये आज एक ट्रेंड लाईन आपण इथं 1 आवर चार्टमध्ये ड्रॉ करून ठेवूया. ओके, जर गोल्डला बुलिश व्हायचं असेल तर गोल्ड याच झोनमधून याच ट्रेंड लाईनला ब्रेकआउट दिल्यानंतर
बुलिश होईल. नाहीतर आपल्याला जे सेलिंगचा जो पॅटर्न आहे, जसं मी तो तुम्हाला सांगितलं होतं बघा, झोनमध्ये जर सेलिंग पॅटर्न बनला तर तिथून आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी नक्कीच बनणार. तसंच आता पण आज पण हा एक झोन आहे, की झोन आहे. या झोनमधून जर गोल्डमध्ये सेलिंग पाहायला मिळाली तर गोल्ड पुन्हा एकदा याच झोनमधून गोल्ड आपल्याला पुन्हा एकदा बेरिश होताना. मग याचे जे प्राईस लेवल आहे त्या प्राईस की लेवल सांगून देते. पहिली प्राईस आहे 40.14 आणि नेक्स्ट जी आहे ती आहे 40.28, म्हणजे 40.30 पर्यंतची लेवल आपण पकडून चालू शकतो की 40.30 पासून आपल्याला एक मेजर ड्रॉप पाहायला मिळू शकतो जर इथून बेरिश पॅटर्नचा तयार केला, किंवा एक मेजर की लेवल जी की आहे 40.20ची. 40.20च्या लेवलला जर बेरिश पॅटर्न तयार केला तर गोल्डमध्ये इथूनच आपल्याला बेरिश सेलिंगसाठी तुम्ही ट्रेड होल्ड करू शकता. पण इथे जर ब्रेकआउट मिळाला तर वेट करा. याच लेवलपासून तुम्हाला बाईंग ऑपॉर्च्युनिटीही मिळू शकते. आणि बाईंग ऑपॉर्च्युनिटीचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे आपलं 40.60चं फर्स्ट टार्गेट असणार आहे. 40.60 पर्यंत आपल्याला एक बाईंग मिळणार. आणि त्यानंतर आपल्याला जे झोन आहे तो नेक्स्ट झोन आहे नेक्स्ट आपलं टार्गेट राहणार आहे बेरिशसाठी 40.97चं. 40.97 पर्यंत आपल्याला गोल्ड बुलिश होताना पाहायला मिळू शकतं. बुलिश झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सेलिंगचं हे बघ अशा पद्धतीने जर गोल्डमध्ये आज मुवमेंट पाहायला मिळाली तर तुम्ही अशा पद्धतीने ट्रेड करू शकता. मेजर की लेवल्सलाच ट्रेड घ्या, इन मिडल ट्रेड घेऊ नका. एस-एल मेंटेन करा. $5 ते $6 एस-एल या प्रत्येक लेवलला मिळतो आहे आपल्याला, त्यामुळे अशाच ठिकाणी ट्रेड करा. ज्या मेजर की लेवल्स आहेत त्या मी ऑलरेडी दिलेल्या आहेत. आणि जर आज ड्रॉप पाहायला मिळाला तर ड्रॉपसाठीही मेजर लेवल ऑलरेडी मी सांगितली आहे तुम्हाला. 3890ची जी लेवल आहे ती खूप छान आपल्याला काम करून जाणार आहे. जर ब्रेकडाऊन झालाच तर ब्रेकडाऊनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळू शकतं, लेवल आहे ही 40.20 पासून जर ब्रेकडाऊन मिळाला तर आपल्याला अशा पद्धतीने सेल साईड मुवमेंट पाहायला मिळू शकते. आपली जी बेस्ट लेवल आहे 3890, इथे तुम्ही बायसाठी नक्कीच प्लॅन करू शकता. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.